न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पाटणसावंगी पोलीस आणि महामार्ग पोलिसांची मद्यपी वाहन चालकांविरुद्ध धडक कारवाई, तळीराम चालकांचे धाबे दणाणले। सावनेर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाटणसावंगी पोलीस चौकी आणि महामार्ग पोलिसांनी संयुक्त विद्यमाने मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली असून या धडक कारवाईमुळे बेजबाबदार वाहनचालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। परिसरात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन आता अधिक सतर्क झाले आहे। हेटी चौकीच्या प्रभारी सुहासिनी सहस्त्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात येत असून यामध्ये मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे। राष्ट्रीय महामार्ग आणि पाटणसावंगी परिसरातील वर्दळीच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी कडेकोट नाकाबंदी करण्यात आली असून श्वास विश्लेषण यंत्राच्या सहाय्याने प्रत्येक संशयास्पद चालकाची जागीच तपासणी केली जात आहे। या कारवाई दरम्यान जे चालक नशेत आढळले त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल करून त्यांची वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत। सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास निर्विघ्न व्हावा आणि संभाव्य अपघात टाळता यावेत या हेतूने ही मोहीम राबवली जात असून प्रभारी सुहासिनी सहस्त्रबुद्धे यांनी स्पष्ट केले आहे की आगामी काळात ही तपासणी अधिक तीव्र केली जाईल। पोलिसांच्या या अचानक सुरू झालेल्या मोहिमेमुळे नियम मोडणाऱ्या चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून सुरक्षित वाहतुकीसाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। ही विशेष मोहीम निरंतर सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे। रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट।